नमस्कार रसिक हो. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील जगण्याची एक नवी पालवी हा लेख मी मंजुषा अनिल मुंबई येथून आपणासमोर सादर करीत आहे. जगण्याची एक नवी पालवी. जगण्याच्या विविध टप्प्यांवर चढ उतारांचा सामना करताना आपल्याला तारून नेणारा कोणीतरी असतो. मग तो क्षण असेल, विचार असेल अथवा या दोन्हींचं माध्यम म्हणून आलेली व्यक्ती असेल. मग अशा वेळी त्यांचं ऋण मनात जपत आपण आयुष्य जगत असतो. पण अनेकदा आपल्याला निसर्गातील अनेक गोष्टी नकळतपणे काहीतरी शिकवून जातात. कधी कधी असं वाटतं की भाषांचाही जन्म नव्हता, त्यावेळी जगण्याचे संदर्भ समजावेत आणि त्यातून जगण्याची दिशा मिळावी यासाठीच विधात्याने माणसाभोवताली निसर्गाला आणि निसर्गातील अनेक संदर्भांना जन्म दिला असावा. काळ्याशार मातीत उन्हाचे चटके उतरणीला लागतानाच हिरव्या लुसलुशीत कोंबांनी मान वर काढावी, म्हणजे दुःखानंतर सुखाचा जन्म ठरलेलाच असतो. उंचावरून कोसळणारा धबधबा कोसळल्यावरही वाहत्या प्रवाहाचं रूप धारण करतो. म्हणजेच काय, माणसानं कोसळलं तरी थांबू नये, चालत राहावं. रस्त्याच्या कडेला अनेक भल्या मोठ्या झाडांवर वेलींची चादर निर्माण झालेली असते. अशा वेळी ज्यांना उभारता येत नाही अशांना समृद्ध घटकांनी आधार द्यावा. नुसता आधारच नाही तर अंगा खांद्यांवर उचलून घ्यावं. कदाचित हा संदेश निसर्ग देत असावा. कित्येकदा कणखर, राकट अशा डोंगर रांगांवरही रंगीबेरंगी फुलं स्मित हास्य करीत सहजतेने उभी असतात. छोट्या छोट्या संकटांनी खचून जाणाऱ्या माणसाने हे दृश्य अंतर्मनात कोरून ठेवावं. कारण संकटांना पाठीशी टाकून उद्याचा दिवस आपला करण्याची प्रेरणा यातून मिळते. माणसाच्या जन्म ते मृत्यू या प्रवासाचं वर्णन निसर्गाच्या भाषेत करायचं झाल्यास पालवी ते पानगळ असं करता येईल. झाडाच्या पालवीपासून पानगळीपर्यंतचा संपूर्ण प्रवास हा निसर्ग नियमानुसार होतो. त्या शृंखलेत कोणताही बदल होत नाही. परंतु जगात बुद्धिमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाचं, त्याच्या मनाचं आणि विचारांच्या प्रवाहावर पालवी की पानगळ ही अवलंबून असते. आनंदाच्या उंच शिखरावर असणारा माणूस एखाद्या क्षणिक भीतीने खचून जातो. त्याचं बहरलंपण कधी वठून जातं त्यालाही कळत नाही. नकारात्मक विचारांचा वेढा या बहरलेपणाला कुरतडत राहतो. भिंतीवरच्या पोपड्यांना गुंजारण्याचा प्रयत्न केला तर उलट ते निखळून पडतात आणि त्या भिंतीतलं भिंगाळलंपण वाढत राहतं. म्हणून दुःख हे गोंजारण्यासाठी नव्हे तर विसरण्यासाठी असतं, हे माणसानं कायम लक्षात ठेवायला हवं. कुऱ्हाडीचे घाव सोसलेलं झाडही पावसाच्या काही थेंबाने अंतर्मनातून खुलू लागतं आणि एक नवा जन्म धारण करतं. यालाच आपण पालवी म्हणतो. असेच पावसाचे म्हणजेच आपल्याला समाधान देणारे काही आनंद क्षण आपणच निर्माण करायचे असतात. तेव्हाच भेगाळलेल्या मनालाही फुटते जगण्याची एक नवी पालवी. हा लेख दैनिक लोकमत मध्ये 30 ऑगस्ट 2018 रोजी पूर्व प्रकाशित झाला आहे. धन्यवाद.